स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आज दिनांक 23 मार्च 2026 PM श्री जिल्हा परिषद शाळा सायतखडा या उपक्रमाअंतर्गत आज आपल्या शाळेमध्ये आदर्श शिक्षक श्री विठ्ठलरावजी राठोड सर या ठिकाणी आपल्याला गणित विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झाले आहे। त्यांचं स्वागत मी शाळेच्या वतीने आमचे मुख्याध्यापक आदरणीय खरतडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। गुड मॉर्निंग एव्हरीबडी। जोरात सांगा, गुड मॉर्निंग एव्हरीबडी। गुड मॉर्निंग मित्रो, आज जिल्हा परिषद PM श्री उच्च प्राथमिक शाळा सायतखडा येथे येण्याचा योग आलेला आहे। आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय खरतडे सर, सर्व आदरणीय शिक्षकवृंद व माझ्या सर्व विद्यार्थी बालमित्रांनो, तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार। बहुतेक मी तुम्हाला गणित या विषयावर, गणित काय आहे, गणित कसं आहे आणि गणितामुळे गणित सगळीकडे आहे। आपण बघतो गणित आपल्या गावात आहे, शाळेत आहे, खिशात आहे, सगळीकडे गणित आहे। मध्ये 3 अधिक 2 किती होतात? लहान मुलं सांगा। 3 अधिक 2 तुम्ही कधी पाहिलाय का गणितामध्ये? 3 अधिक 2 6 होताना? हां, बोलत चला, तुम्ही बोलत चला। 6 पाहिले का? नाही होत। जसं गणित जर आपण इतर विषयाशी जर त्याचा संबंध लावला तर गणितचा सारखा सोपा विषय नाही। कोणाकोणाला गणित सोपं वाटते? हात वर करा। सगळ्यांनाच गणित सोपं वाटायला पाहिजे। ओके, हँड्स डाऊन। गणितासारखा सोपा विषय नाही, पण कधी गणित समजलं पाहिजे। गणित काय झालं पाहिजे? समजलं पाहिजे। लक्ष आहे सगळ्यांचं? हां, हात वर करा। सगळ्यांनी हात वर करा। दोन्ही हात वर करा, दोन्ही हात खाली करा, दोन्ही हात वर करा, खाली करा। हां, आता मी ही जी घटना तुम्हाला आता सांगितली, हात वर करा, खाली करा, याच्यामध्ये गणित काय आलं सांगा? काय आहे गणित? हां, बरोबर आहे। आणखी मी एक शब्द उच्चारला, त्याच्यामध्ये कोणता शब्द उच्चारला? दोन्ही शब्द। दोन्ही म्हटलं की नाही? 2 म्हणजे गणित आलं, वर म्हणजे गणित आलं, खाली म्हणजे गणित आलं, बरोबर आहे। गणितामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण नकळत दररोज करत असतो। जसं आपण गणितात समजा आज मी तुम्हाला असे बालमित्राला भेटवणार आहे जो तुमच्या खिशात असतो। आता गणित खिशात असते का? असते की नाही? सांगत बोलत चला। गणित खिशात असते का? हो। कसं असते गणित खिशात? बरोबर आहे। आपल्या खिशात पैसे किती हा शब्द आला म्हणजे गणित आलं। आपल्या खिशात पैसे किती। त्याचबरोबर गणितात या खिशाची पुन्हा एक संकल्पना सांगतो, आत बाहेर, बरोबर आहे की नाही? जर आपण खिशात हात टाकला तर काय म्हणतो? खिशात। कुठे हात टाकला आपण? खिशात। त म्हणजे आत हात टाकला, आणि आत आणि बाहेर ही सुद्धा गणिताचीच संकल्पना आहे, बरोबर आहे। गणितामध्ये उंच ठेंगणा, वर खाली, आत बाहेर, बरोबर आहे। ह्या सगळ्या संकल्पना आपल्या गणितात आहे। मग गणित आपल्या खिशात समजलं सर्वांना। त्याचबरोबर गणित आपल्या दप्तरात असतो। गणित आपल्या कुठे असतो? दप्तरात। कसं असतो दप्तरात सांगा? बरोबर आहे। आपल्या दप्तरात पुस्तकं किती, नोटबुक किती, वह्या किती, पेन किती, खोडरबर किती, शॉर्पनर किती, जिथं किती आलं तिथं काय आलं? गणित। म्हणजे गणित आपल्या दप्तरात सुद्धा आहे। गणित कुठे आहे? आपल्या दप्तरात सुद्धा आहे। त्याचबरोबर गणित तुमच्या जेवणाच्या डब्यात आहे। गणित कुठे आहे? तुमच्या जेवणाच्या डब्यात आहे। लक्ष द्या इकडे, गणित तुमच्या जेवणाच्या डब्यात सुद्धा आहे। कसं असतं जेवणाच्या डब्यात? बरोबर आहे। पोळ्या किती, आपल्या जेवणाच्या डब्यात पोळ्या किती, डब्याला जो टिफिन आणलेला आहे आपण, त्या टिफिनला डबे किती, बरोबर आहे। हां, तुमच्या शर्टाला बटन किती? मोजा।
किती आहे? 5. शर्टाला बटन 5. किती आहे शर्टाला बटन? आलं गणित आलं? हा, शर्टाला बटन किती याच्यावर सुद्धा गणित आलेलं आहे. आता मित्र, कधी कधी आपल्याला उच्चारावरून सुद्धा संख्या ओळखता आल्या पाहिजे. कशावरून संख्या ओळखता आल्या पाहिजे? उच्चारावरून. समजा 52. बा म्हणजे किती यायला पाहिजे? आता उच्चारावरून जर आपल्याला संख्या ओळखायची असेल तर नेहमी आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे? इकडे लक्ष द्या. 1 2 3 4 10 पर्यंत सगळ्यांना माहित आहे. 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. तुम्हाला दशकाची कल्पना माहित आहे. 10 म्हणजे किती दशक? 1 दशक. 20 म्हणजे किती दशक? 30 म्हणजे 40 म्हणजे हां, ही झाली दशकाची संकल्पना. कशाची संकल्पना झाली? दशकाची. पण याचे जे उच्चार आहे, जसं मी म्हटलं तुम्हाला 1 ते 100 पर्यंत तुम्हाला अंक लिहिता आला पाहिजे, तर या अंकाचे उच्चार सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. तुम्हाला उच्चार सुद्धा करता आलं पाहिजे. जसं 1 ते 10 पर्यंत सर्वांना उच्चार करता येते, 11 ते 20 पर्यंतचं. पण 20च्या पुढे जेव्हा 1 20 20 म्हणजे 2 दशक. 20 म्हणजे आणि तिकडे 1 20. बा म्हणजे किती रे? व्हेरी गुड, शाबास. बा म्हणजे 2 ते 20. इकडे 20 येत आहे. इकडे दशकामध्ये काय येत आहे? 20 आणि इकडे वेगवेगळे उच्चार येत आहे. तर याच्यात काही गोष्टी, काही उच्चार लक्षात ठेवायचे तुम्हाला. हां, बा म्हणजे 2. बा म्हणजे 2. ते म्हणजे 3. कुठे ते येते? कुठं 23 43. कुठं त्रे येते? 43 53 63 73 83 आणि 93. कुठं ते येते? कुठं त्रे येते? कुठं त्र्या येते? हे उच्चार लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचे आहे. लक्ष द्या इकडे. त्याचबरोबर वन्न म्हणजे 5 दशक. 51. वन आणि पण जर घड्याळ समजली नाही तर आपण शिकूनही अनाडी राहू शकतो. आता अपूर्णांकही माहिती आहे तुम्हाला. पाव, अर्धा, पाऊण, बरोबर आहे. त्याचबरोबर स्थानिक किंमत सुद्धा माहीत असायला पाहिजे. हे झाले गणिताचे सगळे टप्पे. आलं गणित आलं. 6 मुलं 6 मोजले की नाही आपण? 6 म्हणजे गणित आलं. आता कोणाचा पहिला प्रकार आहे? कोणता कोण आहे सांगा पहिला? 6वा वर्ग. 6व्या वर्गाला आहे. तुम्हालाही लहान मुलांना तुम्हालाही माहीत असायला पाहिजे. बरोबर आहे, व्हेरी गुड. कोणाचा पहिला प्रकार आहे? शून्य कोण. कोणता कोण आहे? शून्य कोण. आता बघा, ही मुख्य रेषा आहे. ही मुख्य रेषा आहे. याच्यावर ये रे, जवळ ये, ये जवळ ये. हा, आता हा झाला शून्य कोण. झाला की नाही शून्य कोण? शून्य कोणाचं माप किती? 0 अंशापेक्षा मोठा का 0 अंश? बरोबर सांगा. हा, शून्य कोणाचं माप 0 अंशच असते. त्या कोणाचं माप कोणापेक्षा मोठा नाही, कोणापेक्षा लहान नाही. आता बघा, तुम्ही जागेवरच राहायचं. तुम्ही या इकडे. तू तिथे उभा राहा. इथे उभा राहा. इथे. हा, कोणता कोण आला सांगा? लघु कोण. बरोबर आहे. कोणता कोण तयार झाला? लघु कोण तयार झाला. लघु कोणाचं माप 90 अंशापेक्षा मोठा का? 0 अंशापेक्षा मोठा आणि 90 अंशापेक्षा लहान. लघु कोणाचं माप हे 0 अंशापेक्षा मोठा आणि 90 अंशापेक्षा लहान असते. झालं लघु कोण. हा, आता या इकडे ये. इथे आता कोणता कोण तयार झाला? व्हेरी गुड. कोणता कोण तयार झाला? काटकोन. काटकोनाचं माप, काटकोनाचं माप हे 90 अंशच असते. ना कोणापेक्षा मोठा ना कोणापेक्षा लहान. काटकोनाचं माप 90 अंशच असते. हा, आता तिसरा कोण. सरक पलीकडे, सरक थोडंसं, सरक. हा, ये इकडे. जा तिकडे जा. हा, थोडंसं इकडे हो. हा, कोणता कोण तयार झाला?
इकडे राहा, असं 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 राहा, असं राहा, असं असं. कोणता कोण तयार झाला? विशाल कोण. कोणता कोण तयार झाला? विशाल कोण. विशाल कोणाचं माप? 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा लहान.